नमस्कार. कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच हवं. आज घेऊन आले एक सुंदर कविता. सुप्रसिद्ध कवी, लेखक, दिग्दर्शक राजेश देशपांडे यांची ही कविता आहे. अ, आणि त्यांनी ती सुंदर लिहिली आहे, तर ती आज सहज वाचनात आली. तर म्हटलं की ती तुम्हाला सगळ्यांना वाचून दाखवावी. तर परत एकदा सांगते. कवी राजेश सुप्रसिद्ध लेखक, कवी, दिग्दर्शक श्रीयुत राजेश देशपांडे यांची ही कविता. गडद सावळ्या मनडोहावर मेंदू थीवर टपला आहे. खोल तळाशी आठवणींचा गहिवर मिनतो लपला आहे. गडद सावळ्या मनडोहावर मेंदू धीवर टपला आहे. खोल तळाशी आठवणींचा गहिवर मिनतो लपला आहे. गडद सावळ्या मनडोहावर प्राक्तन उंबर झुकला आहे. ओल मुळांशी मुरली तरीही नवथर हंबर सुकला आहे. गडद सावळ्या मनडोहावर प्राक्तन उंबर झुकला आहे. ओल मुळांची मुरली तरीही नवथर हंबर सुकला आहे. गडद सावळ्या मनडोहावर किरण आशेचे नाचत आहे. फिकट ललाटी लाटांवरती काळ सावली साचत आहे. गडद सावळ्या मनडोहावर किरण आशेचे नाचत आहे. फिकट ललाटी लाटांवरती काळ सावली साचत आहे. गडद सावळ्या मनडोहावर निळा चांदवा पसरत आहे. बिंब स्वतःचे निरवित हरपित धरती घिरटी विसरित आहे. गडद सावळ्या मनडोहावर निळा चांदवा पसरत आहे. बिंब स्वतःचे निरवित हरपित धरती घिरटी विसरत आहे. गडद सावळ्या मनडोहावर जीवन नक्षी तरंगत आहे. परतीराची ओढ लागुनी स्वप्निल पक्षी खंगत आहे. गडद सावळ्या मनडोहावर जीवन नक्षी तरंगत आहे. परतीराची ओढ लागुनी स्वप्निल पक्षी खंगत आहे. परतीराची ओढ लागुनी स्वप्निल पक्षी खंगत आहे. खूप सुंदर कवितेचा अर्थ आहे. जर तुम्हाला ही कविता आवडली असेल तर माझं चॅनल नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जायचं नाही. धन्यवाद.